आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। चितळे बंधू आता नव्या स्वरूपात। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय सुहाना ऑल इन वन मसाला मिक्स। महिन्याभरात सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर राजकारणात उतरणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। सुनेत्रा पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल। अन्य कुणीही अर्ज न भरल्यानं सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होण्याची दाट शक्यता। सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी महायुतीचे नेते गैरहजर। मुंबईत असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची विधान भवनात अनुपस्थिती, तर कुणालाही निमंत्रण दिलं नव्हतं, पटेलांचं स्पष्टीकरण। विधानसभेसाठी स्वबळावर 200 ते 250 जागांवर मनसेची चाचपणी। जनता मनसेची वाट पाहत असल्याचा राज ठाकरेंचा दावा। लक्ष्मण हाकेंकडून ओबीसी उपोषणाची घोषणा। ओबीसी आरक्षणासाठी आजपासूनच जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये उपोषण। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघातातल्या मृतांच्या व्हिसेरामध्ये दारूचा अंश टाकून पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप। सरसंघचालक स्वतः तरी मणिपूरला गेले का? संजय राऊतांचा सवाल। मोदी आणि शहांच्या मनमानी विरोधात वरिष्ठ भाजप नेत्यात बंडाची हिंमत आहे का? राऊतांची टीका। नागपूरच्या धामणामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या चामुंडी कंपनीमध्ये भीषण स्फोट। 6 कामगारांचा मृत्यू। नातेवाईकांची कंपनीबाहेर गर्दी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागं। प्रत्येक होर्डिंगचं मॉनिटरिंग मंत्रालयातनं होणार, निकषही राज्य सरकारच ठरवणार। नीट परीक्षेमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या सर्व 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करणार। केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय एबीपी माझा।